ह्या ट्रान्सफॉर्मर जर हा पार्ट नसता ना तर ट्रान्सफॉर्मर एका कुकर सारखा फुटला असता बरं का. आता असं मी काय म्हणतोय तर ही ट्रान्सफॉर्मरची जी बॉडी आहे ना ह्याच्यामध्ये वरून वरून खालीपर्यंत ना एक ऑइल असं भरलेलं असतं. ते ऑइल आहे ना हे ट्रान्सफॉर्मर मध्ये लाईट जेव्हा जाते ना तेव्हा ते गरम होतं. आता ते गरम आहे ना ऑइल तर त्याला गार करायचं असेल ना तर ह्या रेडिएटर मध्ये पाठवावं लागतं. आता रेडिएटर हा त्या ट्रान्सफॉर्मरचा एक असा पार्ट आहे जो ऑइलला कुलिंग करायचं काम करतो. काम कसं करतो तर ह्याच्यामध्ये ना काय अशा प्रकारचे विंग्स बनलेत बरं का आणि ह्याचं काय केलं की जास्तीत जास्त सरफेस एरिया कव्हर केलं आणि ह्यातून ऑइल फ्लो केलं जातं. आता फिजिक्सचा एक नियम आहे की जिथे सरफेस एरिया एक्सटेंड होते तिथं काय होते हीट जास्तीत जास्त डिस्ट्रीब्युट होते आणि त्या नियमानुसार ना ह्याच्यामध्ये ना नॅचरली एअर लागते आणि ह्या जास्तीत जास्त सरफेस एरियामधून हीट बाहेर पडते. तर ते ऑइल पुन्हा गार होतं. ते ऑइल गार झालं की पुन्हा त्या ट्रान्सफॉर्मरच्या बॉटमला जातं. आता ट्रान्सफॉर्मरच्या बॉटमला गेलं तर काय होणार की ते आता थंड आहे ते गरम होणार. ते गरम झालं की पुन्हा आणखी वर जाणार. ते पुन्हा ह्याच्यातून खाली येणार आणि ही सायकल कंटिन्यू अशी होत राहणार. तर ह्याला आपण ना पॅसिव्ह कुलिंग असं म्हणतो बरं का. सो कारण की हे नॅचरली गोष्टी होतात. ह्याला कुठल्याही प्रकारची एनर्जी वेस्ट आपण करत नाहीये. बाकी तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे की हा जो ट्रान्सफॉर्मर आहे एसी वरती चालतो का डीसी वरती चालतो हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या त्या मित्राला पाठवा जिने इंजिनिअरिंग तरी घेतलं होतं पण अजूनपर्यंत त्याला विषय सुटलेला नाहीत. मे बी व्हिडिओ बघून तो विषय सोडवू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा फॉलो करा कारण की नेक्स्ट व्हिडिओ मी त्या पार्टवरती बनणार आहे. सो तुम्हाला माहिती कळेल. थँक्यू.